सोलापूर दौऱ्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्यांनी आमच्या नेत्या सन्माननीय प्रणिताई शिंदे यांच्याबद्दल उद्गार केलं की काही लोक म्हणतात की या ठिकाणी सरकार म्हणून पुरवला, पण स्वतःला अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी म्हणून घेतात. खरं तर आदरणीय खासदार प्रणिताई शिंदे यांच्या वाक्याचा विपर्यास त्या ठिकाणी केला. त्यांना त्या वाक्यातून त्यांना काय सूचित करायचं होतं की तुमची सरकारी यंत्रणा आहे, तुकडी यंत्रणा आहे. वास्तविक पाहता पावसाचं अनुमान हे 3-4 दिवस आधी आपल्याला कळतं, सर्व गोष्टी घडतात, परंतु सरकारने कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्यामुळं या ठिकाणी तो पूर सरकारने आणला. अशा प्रकारचे एक अभ्यासू एक मांडणी या ठिकाणी प्रणिताई शिंदेने केली होती. परंतु देवेंद्र फडणवीसांना कायम विरोधकांना पाहण्यात पाहिजे सवय आहे. ते स्वतः म्हणतात की विरोधक कन्फ्युज आहेत. मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात कन्फ्युज मुख्यमंत्री कोण असतील ते देवेंद्र फडणवीस आहेत. कारण की अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, यांना ते चकी पिसिंग म्हणतात, परंतु त्यांच्यासोबत जाऊन सत्ता या ठिकाणी घेतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये विरोधक या ठिकाणी कन्फ्युज आहेत, काही सत्ताधारी कन्फ्युज आहेत. हे निश्चितपणे आम्हाला वाटतं की देवेंद्र फडणवीस सुद्धा कन्फ्युज आहेत आणि त्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी म्हणून आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या सन्माननीय प्रणिताई यांच्यावर ते निशाण साधत आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि बगलबच्चांना मी सांगू इच्छितो काल त्यांनी ज्या प्रकारे या ठिकाणी आमच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय, आमच्या संयमाचा अंत पाहू नका, नाहीतर आमचं उग्र आंदोलन आणखी या देशाला स्वातंत्र्य देण्याचं काम काँग्रेसने केलंय. आणि जर आमच्या मनात आलं तर आम्ही इंग्रजांना घाबरून नाम नाही डरे, गोरों से तो क्या डरेंगे चोरों से. तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ